Hello student, welcome on my YouTube channel. Chapter number 6, class 8, MH board, factorization of algebraic equation, practice set 6.1. Question number 1 is x square plus 9x plus 18. So here value we need to calculate here. So factorize this. Here coefficient is 1 and here 18. So here write down is 18 and factorize into such a way that we get the value is 9. मीन्स इथे काय करायचे, इथे 18 आहे ते असे भाग पाडायचे यांचे की यांचे सम काय 9 आले पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे 18 आलं पाहिजे. ओके, तर असे नंबर्स पाहिजे. तर 9 टू जा 9 टू जा केलं पण 9+2 11 होतात म्हणजे सॅटिस्फाईड होत नाही. मग आपण 6 3 जा करू. तर 6 इंटू 3 6 3 जा 18 and 9 6 plus 3 is 9. So your factor is 9 6 plus 3 and 9 6 3 जा 18 आणि 6 plus 3 is 9. म्हणजे दोघांना पण सॅटिस्फाईड करते. म्हणजे हे दोन फॅक्टर जे पाडले ते बरोबर आहे. सो हिअर फर्स्ट टर्म कशी लिहायची ॲज इट इज. फर्स्ट टर्म राईट डाऊन ॲज इट इज, दॅट इज एक्स स्क्वेअर. आणि हे फॅक्टर जे पाडले आहेत 9x चे फॅक्टर काय पडले 6 आणि 3. तर याला कसं लिहायचे प्लस 6x प्लस 3x आणि लास्ट टर्म जी आहे ती ॲज इट इज लिहायची, दॅट इज 18. ओके, last term as it is and first term is as it is. The middle term is right down here. It is in split form, that is 6x plus 3x. Okay, now here expression is 6x square plus 6x plus 3x plus 18, right? So take first two expression and first two numbers and then second two. Okay, 3 and 4. Now common between these two, it is x. So here write down x and remaining term is x plus 6, right? Now here take is 3 as a common. So here again term is x plus 6. Now x plus 6, x plus 3, write down for one time x plus 6 and remaining term this is x and this is x plus 3. So write down in another bracket, that is x plus 3. Now this is our final answer. सो सेकंड क्वेश्चन मध्ये काय एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. सो आपल्याला काय करायचं इथे कोएफिशियंट पण आहे म्हणजे इथे काय मल्टिप्लिकेशन 9 चे असे मल्टिप्लिकेशन पाहिजे ज्याची ऍडिशन काय आली पाहिजे -10 आली पाहिजे. तर 9 1 जा 9. ओके, 9 1 जा 9 केलं तर होईल 9 1 जा 9 येते. 9 इंटू 9 काय येते 9 इंटू 1 9 येतं आणि याची -10 आली पाहिजे. तर इथे काय करू आपण मायनस करू. मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस करतो प्लस होतं. तर -9 -1 काय +9 and -9 plus -1 इथे काय येणार -10. सो हिअर फॅक्टर इज एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस एक्स प्लस 9. या दोघांमध्ये कॉमन काढायचं, या दोघांमध्ये कॉमन काढायचं. याच्या दोघांमध्ये कॉमन काय येईल एक्स येईल. एक्स इन -9. ओके, याच्यामध्ये काहीच कॉमन नाही म्हणजे आपण काय करू -1 ब्रॅकेटमध्ये काढू. तर इथे काय येईल एक्स प्लस एक्स मायनस 9. ओके, का बरं नाही -1 इंटू एक्स काय येतं सिम्प्लिफाय करूया याला. तर -1 इन ब्रॅकेट एक्स मायनस 9. तर काय येईल -1 इंटू एक्स -9 आणि -1 -9 काय येतील +9. हे अगेन दिस टर्म येते म्हणून आपण याला सिम्प्लिफाईड करतो. तर 9 - 6 काय तर हे एक कॉमन निघेल 9 - x 9 सॉरी x -9 x -9. तर याच्यामधून x -9 बाहेर निघाला. तिथे बाहेर काय राहतं x -1. हे म्हणजे ही टर्म आणि ही टर्म. हे दोघांना कुठे लिहिलं सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे x -9 and x -1. आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 2. लास्ट डिजिट दॅट इज 144 असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याची ऍडिशन काय आली पाहिजे 24 आली पाहिजे. तर 12 जा 24 12 जा 24 म्हणजे 12 + 12 किती होणार 24 आणि 12 × 12 किती होणार 24. ज्याचे फॅक्टर पडले 12 जा. तर हे टर्म लास्ट फर्स्ट टर्म ॲज इट इज दॅट इज y स्क्वेअर. सेकंड टर्मला आपण स्प्लिट केलं. ते कसं केलंय 12x + 12x + 144. या दोघांमध्ये कॉमन काढायचे, या दोघांमध्ये कॉमन काढायचं. याच्यामध्ये कॉमन काय निघणार आहे सॉरी इथे y तर इथे y. ओके, इथे y व्हेरिएबल नाही तर इथे y. ओके, इथे कॉमन काय निघणार y. इथे ब्रॅकेटमध्ये काय राहणार 5 + 12. इथे पण कॉमन काय निघणार 12 निघणार. तर इथे काय निघणार 5 + 12. इथे y + 12 y + 12 दोन वेळेस आले तर एक वेळेस लिहिणार y + 12. आता रिमेनिंग टर्म काय राहिली ही आणि हे राहिला y. सो याला एका ब्रॅकेटमध्ये y + 12. ही टर्म काय राहिली y + 12 y + 12. दिस इज अवर फायनल आन्सर.
आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की इथे कोइफिशियंट काय 1 आहे. मग यावेळेस इथे मल्टिप्लाइड करायची गरज नाही पडली. पण इथे आता यावेळेस इथे कोइफिशियंट काय 5 आहे. तर इथे काय करणार 5 इंटू -10 हा लास्ट आणि हा फर्स्ट यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज 50. 50 चे असे फॅक्टर पडायचे की ज्याची ऍडिशन आली पाहिजे. मिडल टर्म कधी आहे 5 आहे तसं 5 अशी फॅक्टर पडायची की याची ऍडिशन आली 5 आली पाहिजे. तर 10 5 जा 50 ओके. तर +5 यायला पाहिजे. तर इथे काय करणार आपण मायनस म्हणजे इथे बघा इथे काय 10 - 5 काय होणार 5 आणि 10 इंटू -5 काय होणार 10 इंटू -5 काय होणार -50 दोघं पण सॅटिस्फाईड होत आहे. म्हणजे इथे आन्सर काय येणार 5y² ॲज इट इज ही टर्म फर्स्ट सेकंड टर्मला आपण स्प्लिट केलं काय +10y -5y आणि लास्ट टर्म ॲज इट इज दॅट इज -10y. ओके. आता याच्यामध्ये कॉमन काढायचं याच्यामध्ये कॉमन काढायचं. याच्यामध्ये कॉमन काय काढू शकतो 5y कॉमन काढू शकतो. तर इथे ब्रॅकेटमध्ये येते 5 + 2 सॉरी y + 2 आणि याच्यामध्ये 5 -5 कॉमन काढू शकतो. तो y + 2 तर y + 2 y + 2 दोघांमधून निघाले तिथे काय राहील y + 2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 5y - y 5y - 5 ओके. सो आणि या दोघांमधून कॉमन काय काढू शकतो 5 कॉमन काढू शकतो. ही टर्म ॲज इट इज y + 2 याच्यामधून कॉमन काय निघतं 5 निघतो तर y - 1 ओके. तर ही टर्म काय येईल 5 y + 2 and third is y - 1. This is our final answer. फिफ्थ नंबरचे क्वेश्चन p² - 2p - 35. तर -35 चे असे फॅक्टर पडायचे की ज्याची ऍडिशन -2 आली पाहिजे. तर इथे 2 चा डिफरन्स असणारा म्हणजे 7 5 चा म्हणजे 7 5 जा आता मायनस साइन पाहिजे तर मायनस कोणाला देणार मग मोठ्याला देणार. का बरं तर -7 + 5 किती येतं -2 आणि -7 × 5 किती होतं -35. So here p² - 7p + 5p - 35. Okay. First term as it is, second term as it is, and middle term is split into these two. Okay. So here याच्यामध्ये कॉमन काय निघतं p निघतो कॉमन तर p इन ब्रॅकेट p - 7 याच्यामधून काय कॉमन निघतं तर 5 निघतो कॉमन तर 5 इन ब्रॅकेट p - 7 तर p - 7 p - 7 एका ब्रॅकेटमध्ये आणि रिमेनिंग ब्रॅकेटमध्ये हा p आणि हा 5 तर p + 5 दिस इज अवर फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय m² - 23m + 120. तर +120 चे असे फॅक्टर पडायचे ज्याची ऍडिशन आली पाहिजे -23. तर 15 8 जा 120 पण इथे -123 पाहिजे इथे म्हणजे दोघांना पण मायनस करू कारण मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही मायनस म्हणजे प्लस येतात एक आणि याचा मायनस काय होईल मायनस म्हणजे -15 -8 काय येणार -24 आणि -15 × -8 काय येणार 120. ओके. हे याचे फायनल आन्सर. हे याचं सबस्टिट्यूट करा. फर्स्ट टर्म ॲज इट इज दॅट इज m² - 15m - 8m + 120 लास्ट टर्म ॲज इट इज आणि ही स्प्लिट केलेली टर्म ह्या दोन. ओके. तर यामध्ये कॉमन काय m आहे तर m ब्रॅकेट m - 15 याच्यामध्ये -8 जर कॉमन काढले तर m - 15 सो m - 15 m - 15 कॉमन झाले एक टाइम लिहिणार m - 15 आणि सेकंड केसमध्ये लिहिणार m - उरलेली टर्म दॅट इज m - 8. दिस इज अवर फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 m² = 25m + 100. 100 चे असे फॅक्टर पडायचे की ज्याची ऍडिशन आली पाहिजे -25. So 25 जा 100 so 20 × 5 but here -25 so write down minus sign to the both terms that is 20 -20 -5 that is -25 and -20 × -5 that is 100 म्हणून हे फॅक्टर पडते. So first term as it is last term as it is that is m² and split into this -20m -5m + 100 या दोघांमध्ये कॉमन या दोघांमध्ये कॉमन तर याच्यामध्ये कॉमन m इन ब्रॅकेट m - 20 याच्यामध्ये -5 जर कॉमन काढले तर m - 20 m - 20 m - 20 राईट डाऊन वन टाइम दॅट इज m - 20 रिमेनिंग m -5 दॅट इज m - 5 दिस इज अवर फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 9 3x² + 14x + 15. तर इथे कोइफिशियंट किती आहे 3 आहे तर हा याच्यासोबत मल्टिप्लाइड होईल 3 × 15 दॅट इज 45
45चे असे फॅक्टर पडायचे की ज्याचे ॲडिशन काय येणार आहे 14 येणार आहे. तर 9 5 जा 45 राईट. तर ह्याचे फॅक्टर 9 कारण हे प्लस प्लस आहे तर हे प्लस येणार आणि यांची ॲडिशन म्हणजे नाही म्हणजे दोघांना आपण सॅटिस्फाईड करतो 9 5 जा. म्हणून इथे काही 3x² हा स्प्लिट झाला दॅट इज 9x प्लस 5x प्लस लास्ट टर्म ॲज इट इज दॅट इज 15. बरोबर. याच्यामध्ये कॉमन काय येणार 3x कॉमन निघणार तिथे काय तर x प्लस 3. याच्यामध्ये कॉमन काय काढणार 3 काढणार तिथे ब्रॅकेटमध्ये x प्लस 3. तर हे 2 वेळेस आले ते याला एक वेळेस लिहिणार x प्लस 3 आणि ही टर्म काय रिमेनिंग आहे ही टर्म एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार 3x प्लस 5. दिस इज अवर फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबर 2x² प्लस x मायनस 45. इथे कोएफिशियंट 2 आहे तर 2 इंटू मायनस 45 इज इक्वल टू मायनस 90. मायनस 90चे असे फॅक्टर पडायचे की ज्याची ॲडिशन 1 आली पाहिजे. तर 10 9 जा पण इथे इथे काय पाहिजे 1 पाहिजे 1 पाहिजे म्हणजे इथे काय पाहिजे मायनस 9 पाहिजे. तर इथे काय 1 म्हणजे 10 मायनस 9 1 अँड 10 इंटू मायनस 9 म्हणजे मायनस 90. तर याचे फॅक्टर काय पडतील 2x² ॲज इट इज याला स्प्लिट करणं ॲज इट इज राईट करणं दॅट इज याला स्प्लिट केल्यावर काय आलं 10x मायनस 9x आणि लास्ट टर्म ॲज इट इज दॅट इज 45. इथे कॉमन या दोघांमध्ये कॉमन काय येईल 2x कॉमन निघेल x प्लस 5. इथे मायनस 9 जर काढले तर x प्लस 5. ओके. ते यामध्ये x प्लस 5 कॉमन निघाले x प्लस 5 रिमेनिंग टर्म करायला 2x minus 9 that is write down in another bracket that is 2x minus. This is our final answer. Question number 11 that is 20x² minus 26x plus 8. याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मल्टिपल ऑफ 2 आहे तर इथे 2 कॉमन काढून घेऊ तर इथे ब्रॅकेटमध्ये 10x² minus 13x plus 4. ओके ह्या ब्रॅकेटमध्ये आता याला सॉल्व्ह करा तर याच्यामध्ये काय इथे कोएफिशियंट 10 आहे इथे 4 आहे जे 10 into 4 that is 40. 40चे असे फॅक्टर पडायचे ज्याची ॲडिशन मायनस 13 आली पाहिजे. ओके 8 5 जा 40 8 5 जा 40 पण हे ॲडिशन याचे मायनस 13 सॅटिस्फाईड नाही करत म्हणून इथे मायनस दोघांना दिलं तर काही -8 -5 दॅट इज -13 अँड -8 into -5 is 40. So your factor is 2 in bracket 10x² first term as it is last term as it is that is minus 8x minus 5x plus so इथे 10x येते इथे 5x first write down 5x then 8x plus 4. ओके so 2 in bracket इथे कॉमन काय निघणार आहे 5 कॉमन निघतो 5x कॉमन निघतो तिथे काय राहतं 2x minus 1. ओके याच्यामध्ये जर मायनस इथे जर 2 कॉमन काढला ते 2 जर कॉमन काढला तर इथे -2 इन ब्रॅकेट 2x minus 1. ओके 2 4 जा इथे 4x सॉरी सेकंड टर्म मधून जर 4 कॉमन काढला तर 4 कॉमन काढला या दोघांना मल्टिपल 4 आहे तर तिथे काय 4 2 जा 8 आणि -1 2x minus 1. या टर्म मध्ये ह्या 2 जर कॉमन ॲज इट इज येणार आहे याच्यामध्ये 2x minus 1 2x minus 1 1 टाइम 2x minus 1 आणि सेकंड केस रिमेनिंग पार्ट 5x आणि -4 5x minus 4 means last answer is 2x minus 1 and second bracket 5x minus 4. This is our final answer. Last question 44x² minus x minus 4 minus 3. इथे काय कोएफिशियंट 44 आहे तर 44 into -3 तर याचा आन्सर इथे 44 into 3 जर केलं तर 132 पण इथे मायनस म्हणजे -132. 132चे असे फॅक्टर पडायचे की ज्याची ॲडिशन आली पाहिजे -1. तर 11 12 जा तर -1 येण्यासाठी मायनस साइन 12 ला देणार ठीक आहे याचा आन्सर येईल फर्स्ट टर्म ॲज इट इज लास्ट टर्म ॲट इज आणि याला स्प्लिट करतात तर फर्स्ट टर्म काय 44x² प्लस
11x minus 12x minus 3. ओके, याच्यामध्ये कॉमन काही 11x जर कॉमन काढलं तर इथे 4x प्लस 1. इथे -3 जर कॉमन काढले तर काही 4x प्लस 1. सर इथे काय येणार 4x minus 1 4x plus 1 4x plus 1. इथे 4x plus 1 आणि उरलेल्या ब्रॅकेटमध्ये 11x minus 3. 11x minus 3. This is our answer of question number 12 from practice set number 6.1, chapter 6. In this way, we have solved the practice set 6.1. Thanks for watching this video.